नमस्कार मंडळी. मी आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. गोष्टीचं शीर्षक आहे भाकरी. बरोबर, जी आपण नेहमी खातो ती भाकरी. एक माणूस असतो, तो एवढा गरीब असतो की त्याला 2 वेळचं अन्न देखील नीट मिळत नसतं. तो एका ठिकाणी बसलेला असतो, तेव्हा त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू चाललेले असतात. तो त्यांना बघून म्हणतो, महाराज, तुम्ही तर खूप महान साधू दिसत आहात. मला सांगा, माझ्या नशिबात नक्की काय लिहिलंय आणि मला 2 वेळची नीट भाकरी सुद्धा खायला मिळत नाही. आयुष्यात नुसतं दुःखच दुःख आहे हो. तेव्हा महाराज म्हणतात, ठीक आहे. आणि ते डोळे बंद करून थोडी साधना करतात. काही वेळानंतर डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात, इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून 20 भाकऱ्या लिहिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काही मिळणार नाही. 20 भाकरी मिळतील, पण त्यानंतर तू राहशील की नाही राहणार हे मी सांगू शकत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, तुम्ही एवढे ज्ञानी आहात, विद्वान आहात, तुम्ही एवढं भविष्य बघता, तेव्हा असं काहीतरी करा की या 20च्या 20 भाकऱ्या मला एक साथ आत्ता मिळायला हव्या. कारण मी आत्तापर्यंत एक वेळेला कधीही 2 भाकऱ्या सुद्धा बघितलेल्या नाहीत एकत्र. तेव्हा महाराज म्हणतात, अरे, तुला या 20 भाकऱ्या मिळून तर जातील, पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाहीये. मग या शेवटच्या 20 भाकऱ्या असणार आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, ठीक आहे, नंतर काही नाही मिळालं तरी चालेल मला, पण आत्ता 20 भाकऱ्या मिळाल्या तर बरं होईल. तेव्हा ते साधू महाराज म्हणतात, ठीक आहे, तशी तुझी इच्छा. आणि कसे तरी ते आपल्या शिष्यांची मदत घेऊन त्या माणसासाठी 20 भाकऱ्यांची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात, या तुझ्या वाटच्या राहिलेल्या 20 भाकऱ्या आहेत. आणि असं बोलून ते निघून जातात महाराज. आता तो माणूस त्या भाकरी खायला सुरुवात करतो. तो खूप खुश असतो. ज्यांनी 2 भाकऱ्या कधी एकदम बघितलेल्या नाहीत, खाल्ल्या नाहीत, त्याला एकदम 20 भाकऱ्या मिळालेल्या असतात. त्यामुळे तो खूप खुश होतो, आनंदी होतो. मग त्यात अर्धी भाकरी खातो, नंतर 1 भाकरी खातो आणि नंतर आणखीन अर्धी भाकरी खातो. आयुष्यात त्यानं एवढं जेवण कधीच केलेलं नसतं. 2 भाकऱ्या खाल्ल्यानंतर त्याचं पोट भरतं. आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या 18 भाकऱ्यांचं मी काय करू. तेव्हा तो बघतो की एक त्याच्यासारखाच माणूस समोरून चाललेला असतो. तो सुद्धा काही खायला मिळत आहे का याच्या शोधात असतो. मग तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो की आज माझ्याकडे 18 भाकऱ्या आहेत, त्यातल्या 2 तू घे. जसं तो त्या गरीब माणसाला 2 भाकऱ्या देतो, तो दुसरा माणूस पळत पळत जातो आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकऱ्या आहेत, चला लवकर. तेव्हा ते सगळे गरीब त्या माणसाकडे येतात. मग तो राहिलेल्या सगळ्या भाकऱ्या त्या गरीब लोकांमध्ये वाटून टाकतो. काही वर्ष उलटल्यानंतर जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात. ते विचार करतात की मी काही वर्षापूर्वी इथे एका माणसाला 20 भाकऱ्या दिल्या होत्या, ज्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकऱ्या होत्या. आता बघू तरी त्या माणसाचे काय हाल आहेत ते जेव्हा त्या जागेजवळ येतात तेव्हा ते बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो. त्यांनी तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो. तिथे हजारो लोक जेवत असतात. जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान्न असतात. ते साधू महाराज एकदम हैराण होतात. त्यांना नवल वाटतं की असं कसं घडलं. ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात, हे कसं झालं. तुझ्या हातच्या रेषांवर, तुझ्या मस्तकावर फक्त 20 भाकऱ्या लिहिलेल्या होत्या. याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं, पण आज तर तू धनवान झालायस. तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत. तेव्हा तो माणूस म्हणतो, महाराज, जेव्हा तुम्ही मला 20 भाकऱ्या देऊन गेलात तेव्हा त्यातल्या मी फक्त 2च भाकऱ्या खाऊ शकलो. मग बाकीच्या 18 भाकऱ्या मी माझ्यासारख्याच गरीब लोकांना वाटल्या. आणि जसं मी भाकऱ्या वाटल्या, माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागले. जसे तुम्ही मला 20 भाकऱ्या दिल्या होत्या ना, तसे बाकीचे लोक सुद्धा मला जेवण देऊ लागले.
परत मी त्यातलं थोडं खायचो, बाकीचं वाटायचो. आणि असं करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायचे आणि मी बाकीच्यांना देत होतो. आणि एक दिवस एवढं जेवण आलं की मी खाऊन सुद्धा 100 लोकांना वाटू शकलो. जेवढं मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेलं. माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं. त्यांनीच मला व्यवसाय चालू करून दिला. माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी दिवसभर हे जेवण वाटायचं काम करतो. आज हजारो लोक रोज जेवण करतात. मला माहीत नाही कुठून ते येतं, पण जेवढं जास्त मी वाटतो ना त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं. मित्रांनो, हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे. जेवढं तुम्ही दुसऱ्याला देता, निसर्ग तुम्हाला अनेक पटीनं देतो. आणि हा नियम 100% काम करतो. जरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिलेल्या असतील, पण तुम्ही देण्याचं कर्म सतत करत राहिलात ना, तर तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टींपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला मिळतं. आणि हे मी स्वतः अनुभवातून सांगत आहे. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचं म्हणजे फक्त पैसे द्यायचे, पण तसं नाही. तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. तुम्ही तुमच्याकडे असलेलं एखादं कौशल्य शिकवू शकता. तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करू शकता. तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता. तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळात धीराचे 2 शब्द देऊ शकता. काही जमत नसेल तर एखादं छानसं हास्य तर नक्कीच देऊ शकता ना. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जेव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेव्हा झाडाला यावंच लागतं, उगवावंच लागतं तिथे. हा निसर्गाचा नियम आहे. तसेच ज्या वेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करता, निसर्गाला तुम्हाला द्यावंच लागतं. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपली अपेक्षा असते आपण ज्याला मदत केली त्यांनीच आपली मदत केली पाहिजे. आणि मग आपण म्हणतो मी त्याला एवढी मदत केली आणि त्यांनी मला धोकाच दिला. पण मित्रांनो, जरुरी नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल. ते वेगळ्या रूपात सुद्धा मिळू शकतं. जसं तुमचं ऑफिसमध्ये प्रमोशन होईल, तुमच्या मुलांना चांगली शाळा मिळेल, तुमची अडकलेली कामं पटापट व्हायला सुरुवात होईल. पण तुम्हाला वाटेल की तुम्हाला मिळणार हे निश्चित. मग तसं आहे का? तर अजून एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे स्वतःचं नुकसान करून दुसऱ्यांना काही देऊ नका. त्या गरीब माणसाने आधी स्वतःचं पोट भरलं आणि मग राहिलेलं दुसऱ्यांना वाटलं. तसंच तुम्ही सुद्धा स्वतःचं नुकसान होऊ न देता दुसऱ्यांची मदत करा. म्हणून जो माणूस देणारा असतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही. मंडळी, मला वाटतं तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल. असंही आता सध्या अधिक महिना चालू आहे. अधिक मासामध्ये आपण दान धर्माचं जे महत्त्व आहे ते तर जाणतोच. तर आत्तापासूनच सुरुवात करा. जसं या गोष्टीत सांगितलंय, आपलं नुकसान करू नका, पण आपलं पोट भरल्यानंतर जे काही आपल्याला देता येईल ते नक्की दुसऱ्यांना द्या. धन्यवाद.